एक मिनिट तुम्ही बैलगाडी कसा सोडली इकडे पुढे घ्या धुपा भरते धुपा बैल भर काय फोन काही नाही म्हणलं सर काय बघू बैठ चाल घेते निश्चित व्हिडिओ घ्या नाही व्हिडिओ घ्या निश्चित नाही जशी काय शेख मुजाहिद शेख मुश्ताक है। हम दिगाव खेरी से आए हुए हैं। मराठी मध्ये बोललाय आम्ही दिगाव खेरीहून आलेलो आहे। ही पोंगणी जात आहे कर्नाटकातून आणले याला आणस्तर कमीत कमी मला 1.25 लाख पर्यंत खर्च आलेला आहे। याला दिवसभरातून 1 किलोच्या लगभग आपल्याला दान किंवा ते खुराक ते द्यावं लागतं आणि चारा म्हणलं ना तर हिरवा चारा घासगावत आमच्याकडे ते कमीत कमी पेंडी कमीत कमी 3-4 किलो 5 किलो एका टायमाला त्याला लागतं। दोन्ही टायमाचा 1 किलो त्याला चारा खाऊ घालावं लागतं। आता हे आणायला आपल्याला 3 वर्ष झालेले आहे आणि असं सरासरी त्याचं वय 5 वर्ष किंवा 5.5 वर्ष असेल। ते आता लोक जमले नाही आपल्याकडे त्याला भरवेले आता त्याला भरवायला 25 दिवस झालेले आता ते अजून काही कळालं नाही का काय झालं काय असं आपल्याला ते कळालेलं नाही काही। छत्रपती संभाजीनगर आज आपल्या नादरपूर येथे भव्य असे तालुकास्तरीय पशु प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। पशुपालकांचा उत्कृष्ट असा उत्साहवर्धक ज्याला भरपूर सहभाग या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। तालुकाभरामधून या ठिकाणी पशुधन या ठिकाणी चांगले पशुधन या ठिकाणी आलेले आहेत। सर्व पशु प्रदर्शनामध्ये सर्व पशूंची निवड तज्ञ अधिकाऱ्यामार्फत करण्यात येणार आहे। त्यांना प्रोत्साहनपर फुलाची पाकळी म्हणून आपण या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी ठेवलेला आहे। बक्षीस सुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहे। जिल्हा वार्षिक योजनेमधून हा कार्यक्रम घेतला जातो आणि तालुक्यातील पूर्ण तालुक्यातील पशुपालकांचा उत्साह वाढवा या जनावरांकडे या प्रदर्शनामध्ये 44 लिटर दूध देणारी गाय या ठिकाणी सहभागी झालेली आहे। याचा सगळ्यांनी आदर्श घेऊन या भागातील दुग्ध व्यवसाय जो आतापर्यंत जोमाने चालत आहे आज आणखी जोमाने वाढवण्यासाठी मदत होईल। पशुपालकामध्ये एक त्याला सुदृढ असं स्पर्धा या ठिकाणी निर्माण होईल जेणेकरून चांगल्यात चांगल्या पशुची या ठिकाणी निवड होईल आणि त्या पद्धतीनं प्रत्येक पशुपालक या प्रदर्शनात सहभागी होऊन पाहून इथलं जे काही प्रचार सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत की कसं सांभाळावं कसं संगोपन करणार आहोत याविषयी सुद्धा या ठिकाणी तज्ज्ञांचं मार्गदर्शन होणार आहे। तर त्यासंबंधी सगळा हा मेसेज घेऊन या तालुक्यामध्ये पूर्णपणे जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन या ठिकाणी होईल या दृष्टिकोनातून आणि चांगले जनावरं या ठिकाणी सांभाळल्या जातील त्या पद्धतीनं या पशुधनाचं आयोजन आहे। सर्व मान्यवर आणि सर्वांचा पशुपालकांचा या ठिकाणी सहभाग मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार। प्रयत्नातून आणि नादरपूर ग्रामपंचायत तसेच ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे।
या प्रदर्शनासाठी सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी ज्या ज्या आपल्या पशूचं इथं प्रदर्शनासाठी हजेरी लावली त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। मित्रहो, शेतकऱ्याला दुय्यम व्यवसाय हा जो आहे हा दुग्ध व्यवसाय असून या दुग्ध व्यवसायाला पूरक, शेतीला पूरक असा हा धंदा आहे। आता 8 दिवसापूर्वी पशुसंवर्धनाचे भुसे साहेब यांनी या ठिकाणी येऊन आमच्या ग्रामपंचायतीला विनंती केली की आपण या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि आमच्या खात्याच्या वतीनं या ठिकाणी हे पशु प्रदर्शन आपण करूया। तत्काळच आम्ही सर्वांनी, शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने त्यांना होकार दिला आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पशु प्रदर्शन होत आहे। मित्रहो, पशुसंवर्धनाचं महत्त्व ते आपल्याला पटवून देणारच आहे, परंतु आज नादरपूर हे जे जिल्ह्यात नंबर 2ला ग्रामपंचायत आलेली आहे, सातत्यानं या गावाचा विकास साधण्याचं काम ग्रामपंचायतीने केलेलं आहे, सरपंचांनी केलेलं आहे आणि याच माध्यमातून आज या ठिकाणी हे पशु प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाच्या निमित्तानं आपल्या गुरांची काळजी कशी घ्यावी, दुग्ध व्यवसाय कसा करावा, जनावरांचे कोणत्या पद्धतीनं दूध उत्पादन वाढेल याची संपूर्ण माहिती पशु अधिकारी हे आपल्याला या ठिकाणी देणार आहे। आमचं भाग्य आहे की या ठिकाणी हा कन्नड तालुक्याच्या वतीनं प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो।